आशीर्वाद हा कधीच खोटा ठरत नसतो. संत जे बोलतात ते ब्रह्मवाक्य होत असतं. कदाचित ब्रह्मदेवाने तुमच्या नशिबामध्ये एखादं काही लिहिलेलं असेल, पण संत आले आणि संताच्या मुखातून त्याच्या उलट जर बोलले गेलं तर ते तसंच होतं. संतांनी दिलेला आशीर्वाद सुद्धा खरा होतो आणि संतांनी दिलेला शाप सुद्धा खरा होत असतो. आणि बघा, गृहस्थ जीवनामध्ये काही काही लोक असे सुद्धा मिळतात, गृहस्थीच असतात पण आपल्याला ते शाप देतात. काय म्हणतात, तुझं कधीच चांगलं झालं नाही पाहिजे म्हणतात ना असं. पण बघा, अशा लोकांचं कधीच टेन्शन घ्यायचं नाही, कारण त्यांनी दिलेला शाप हा कधीच खरा होत नाही. खरा केव्हा होतो माहिती का, ज्या वेळेला तो धर्माने चालत असेल, धर्माचं पालन करत असेल, कधी खोटं बोलत नसेल, कोणाला शिवीगाळ करत नसेल, तर त्याच्या तोंडातून निघालेला शब्द खरा होतो. पण जो सदा न कदा इतराची निंदा करत असेल, वाईट बोलत असेल, आणि वाईट बोलत असतानाच तो जर आपल्याला शाप देत असेल की नाही तुझं कधीच चांगलं झालं पाहिजे नाही, तर अशाचं कधीच खरं होत नसतं. पण संतांनी दिलेला आशीर्वाद हा खराच ठरतो. आपण ऐकलेलं आहे, बंगाल देशामध्ये जेव्हा मच्छिंद्रनाथ एका सावकाराच्या दारावर गेलेत आणि सावकारीण बाई जेव्हा भिक्षा वाढण्याकरता आल्यात तेव्हा ती दुःखी होती. म्हणून मच्छिंद्रनाथांनी विचारलं, आई तू दुःखी का? याने सांगितलं, मला संतती नाही. मच्छिंद्रनाथांनी काय केलं, जोडीमधली विभूती काढली आणि तिच्या हातामध्ये दिली. तिला सांगितलं, तुला यापासून संतती होईल. तर बाई घरामध्ये निघून गेल्या, पण विभूती ग्रहण केली का तिने? नाही. विभूती देव घरामध्ये ठेवून दिली. आणि कामे सावरून झाल्यानंतर जेव्हा तिच्या मैत्रिणी तिच्या जवळ आल्यात, ह्या गप्पा गोष्टी करतात, तेव्हा ही तिला सांगते, अगं आज माझ्याकडे ना एक साधू आला होता आणि त्याने मला विभूती दिली आणि मला सांगितलं ती विभूती ग्रहण केली म्हणजे मला संतती होईल. मैत्रिणी काय म्हणतात, अगं भलतच ते केलं का तू खाल्ली का ती विभूती? ही म्हणली नाही. अगं माहिती का, अशीच एक महाराज आपल्या गावामध्ये मागे आले होते आणि त्यांनी काय केलं होतं, एका बाईला असंच फळ दिलं होतं खायला आणि तिला सांगितलं होतं तू हे फळ ग्रहण केलं म्हणजे तुला संतती होईल. पण काय झालं म्हणे, तिला कुत्र्याचे पिल्लच झाले म्हणे, म्हणून तू हे ग्रहण करू नको. तर बायांचं कसं असते माहिती का, जेवढा विश्वास नवऱ्यावर नसतो ना तेवढा कोणावर असतो, मैत्रिणीवर असतो. तर हिचा सुद्धा हिच्या मैत्रिणीवर विश्वास बसला. हिने काय केलं, ती विभूती चुलीमध्ये टाकून दिली. 12 वर्षाचा काळ लोटल्यानंतर मच्छिंद्रनाथ तिथे आले. सावकारीण बाईला आवाज देतात. बाई बाहेर आल्या आणि विचार करतात, या महाराजांना कुठेतरी बघितलं आपण. तिला आठवलं. महाराजांनी विचारलं, आई मी तुला 12 वर्षापूर्वी एक विभूती दिली होती आणि तुला सांगितलं होतं की त्यापासून तुला संतती होईल. कुठे आहे तो मुलगा? काय म्हणली सावकारीण बाई, महाराज तुम्ही दिलेली विभूती मी ग्रहण केलेली नाही, मी फेकून दिली. कुठे फेकली? आणि चुलीमध्ये टाकली होती आणि चुलीमधली राख उकरड्याला आहे म्हणे. तर पूर्वीला कसं असायचं, 12 वर्षापर्यंत घरामधील जो केर कचरा असायचा ना तो एकाच ठिकाणी असायचा. आता तर एवढं सुख सुविधा आपल्याला उपलब्ध झाल्या आहे. आपल्या गावामध्ये ती घंटा गाडी फिरते ना, गाडीवाला आया घर से कचरा निकाल. आपल्या गावागावामध्ये फिरते ती गाडी. पण खरं सांग बरं, एवढ्या सुख सुविधा आपल्याला उपलब्ध होऊन किती आपण स्वच्छ राहतो, किती आपलं गाव सुंदर आहे का सुंदर आपलं गाव? जिथे तिथे कचरा पडलेलाच दिसतो. म्हणजे जेवढ्या जेवढ्या सुविधा उपलब्ध होतात ना तेवढा माणूस अधिक घाण करत राहतो. तर जेवढी आपली जबाबदारी आहे ना गाव सुंदर आणि स्वच्छ ठेवण्याची,
तेवढी जबाबदारी आपण पार केलीच पाहिजे, पण आपण तसं करत नाही. काय करतो आपण? अधिक घाण करतो. इथे बघा, मच्छिंद्रनाथांनी जेव्हा विचारलं तेव्हा त्या बाईने ते उकिरडे जवळ नेलं आणि त्यावेळेला मच्छिंद्रनाथांनी आलग जागवलं. गोरक्षा, उठ, गुरु आले. आणि त्या उकिरड्यामधनं 12 वर्षाचे गोरक्षनाथ प्रगट झाले. त्यावेळेला ती बाई काय म्हणते, महाराज, अहो हा माझा मुलगा आहे, मला द्या. हा माझा मुलगा आहे, मला द्या. पण त्यावेळेला मच्छिंद्रनाथ काय म्हणले, आई तुझा होता पण तुला घेता आला नाही, हा आता तुझा नाही. काही काही वेळेला आपल्या सोबत सुद्धा असं होतं बरं. काय म्हणतात, आपल्याला फुकटचं घ्यायला मिळते पण ते आपल्याला चोखट लागत नाही. बरोबर आहे ना? हरिनाम कसा आहे? कसा आहे? चोखट आहे. आणि कसं आहे? फुकट सुद्धा आहे. पण वेळ मिळते का माणसाला? नाही. इथे सुद्धा तोच प्रकार घडला. तिच्या नशिबामध्ये होतं पण तिला घेता आलं नाही. काही काही वेळेला आपल्याला सुद्धा अशा खूप पुष्कळ साऱ्या संधी येऊन जातात आणि त्या संधीमध्ये आपल्याला स्वतःचं सोनं करता येतं, पण त्यावेळेला मात्र माणसाला ती संधी घेता येत नाही. तो त्या संधीचा दुरुपयोग करतो आणि मग वेळ निघून गेल्यानंतर त्याला असं वाटते, अरे अरे आपण त्यावेळेला ते केलं असतं तर किती चांगलं झालं असतं. मग वेळ निघून गेल्यानंतर पश्चाताप करून काहीच उपयोग नाही. म्हणून जी वेळ मिळालेली आहे त्या वेळेचं आपण सोनं केलंच पाहिजे. बघा, संतही कधीच खोटं बोलत नसतात. इथे सुद्धा आत्मदेव ब्राह्मण म्हणतो, तुम्ही मला आशीर्वाद द्या. तुमच्या आशीर्वादामध्ये तेवढं सामर्थ्य आहे की मला पुत्र होईलच. तेव्हा संन्यासी बाबांनी काय केलं, झोडीमधलं एक फळ काढलं, आत्मदेवाच्या हातामध्ये दिलं आणि त्याला सांगितलं, घरी गेल्यानंतर हे बायकोला दे. बायकोला सांग, हे फळ खाल्ल्यानंतर 1 वर्षभर ब्रह्मचर्य व्रताचं पालन करावं. कोणाची निंदा करायची नाही, खोटं बोलायचं नाही, सात्विक आहार घ्यायचा. आणि तिने जर या गोष्टीचं पालन केलं तर 1 वर्षानंतर तुला सुंदर असा मुलगा होईल. आत्मदेव ब्राह्मणाने ते फळ घेतलं, घरी आले, बायकोला आवाज दिला आणि बायकोला सांगितलं, हे फळ तू ग्रहण कर, यापासून तुला संतती होईल. तर हिचा सुद्धा त्यावर विश्वास बसला नाही. हिने काय केलं, घरामध्ये गाय होती, ती सुद्धा वांज होती, तिला ते फळ ग्रहण करवलं. आणि काही दिवसांनी आपला पती आपल्याला विचारणार, का ग तू ते फळ ग्रहण केलं का? तर त्याला हो सांगायचं. आता हो सांगितल्यानंतर गरोदरपणाचं सोंग सुद्धा तिला करावं लागलं. बघा, एक खोटं लपवण्याकरता माणसाला किती खोटं बोलावं लागते. म्हणून म्हणतात, खोटं कधी बोलायचं नाही. एक जरी गोष्ट लपवायची असली तर त्याच्या मागे आपल्याला 100 वेळा खोटं बोलावं लागतं. आणि इथे धुंदुली ज्या वेळेला खोटं बोलली की मी फळ ग्रहण केलं, गरोदरपणाचं सोंग करायला लागली, गर्भाचे दिवस वाढायला लागले. म्हणून काय केलं, तिने पोटाला चिंध्या बांधल्यात आणि गरोदरपणाचं सोंग करते. इकडे गायीच्या गर्भाचे 9 महिने 9 दिवस पूर्ण झाले आणि गाय व्याली. गाय जेव्हा व्याली तेव्हा गायीने सुंदर अशा मुलाला जन्म दिला. फक्त मुलाचे कान गायीचे होते म्हणून त्याचं नाव गोकर्ण असं ठेवलं. आत्मदेवाला फार आनंद झाला. धुंदुलीच्या गर्भाचे 9 महिने 9 दिवस पूर्ण झाले आणि धुंदुलीने सुद्धा सुंदर अशा मुलाला जन्म दिला. धुंदुलीच्या बहिणीच्या गर्भाचे 9 महिने 9 दिवस पूर्ण झाले आणि तिने सुद्धा सुंदर अशा मुलाला जन्म दिला.
धुंदुलीने काय केलं, आपल्या बहिणीचं मूल आपल्याजवळ ठेवून घेतलं आणि नवऱ्याला सांगितलं की हे आपलं मूल आहे. आत्मदेवाला फार आनंद झाला आणि त्याचं जेव्हा नामकरण करत आहेत तेव्हा धुंदुली काय म्हणली, माझ्या नावावरून मी माझ्या मुलाचं नामकरण करेल. म्हणून त्याचं नाव धुंदुककारी असं ठेवलं. दोघीही मुलं लहानाचे मोठे व्हायला लागले. आत्मदेव ब्राह्मण दोघांना आपल्या जवळ घ्यायचे, वेदाचं अध्ययन त्यांच्याकडून करवून घ्यायचे. गोकर्ण मोठा पंडित झाला, वेदांत पारंगत झाला, पण त्यावेळेला धुंदुककारी जो होता तो मोठा डकेत डाकू झाला. तर बघा, मुलं एकाच घरातली आहेत बरं, पण एक चांगल्या मार्गाला लागलेला आहे आणि एक वाईट मार्गाला लागलेला आहे. आणि हे कशामुळे झालं, तर हे फक्त गर्भसंस्कारामुळे झालं. आपण जर गर्भावर योग्य संस्कार केले नाही तर आपली संतती योग्य जन्माला येत नाही. आणि इथे धुंदुलीच्या बहिणीने योग्य संस्कार न केल्यामुळे धुंदुककारी डकेत डाकू झाला. आणि मोठा झाल्यानंतर काय करायला लागला, चोऱ्या करायला लागला, डाके टाकायला लागला. ही वार्ता जेव्हा आत्मदेवाला कळली तेव्हा आत्मदेव ब्राह्मण घर सोडून निघून गेले. बघा, कर्म करत असताना एक लक्षात ठेवायचं, आपण जे काही कर्म करत नाही ना त्या कर्मामुळे, त्या कर्तव्यामुळे आपल्या आई वडिलांची मान खाली झुकायला नको. असं कर्म आपण केलं पाहिजे. कारण आपण जर काही चुकीचं पाऊल उचललं तर त्यामुळे आपल्या मागचे जे आहेत घरामध्ये त्यांचं काय होईल याचा सुद्धा आपण विचार अगोदर केला पाहिजे. नाहीतर आज काही फक्त मुलं मुली फक्त तोंडामधून शब्द काढून घराच्या बाहेर निघून जातात, त्यामागे आई वडिलांचा विचार करत नाही की आपण गेल्यानंतर आपल्या आई वडिलांचं काय होईल, त्यांचं मन दुखेल, याचा काहीच विचार करत नाही. पण कोणताही निर्णय घेत असताना, कर्तव्य पार पाडत असताना, कर्म करत असताना हे लक्षात ठेवायचं, आपल्या आई वडिलांचं आपण गेल्यानंतर काय होईल. इथे बघा, आत्मदेव ब्राह्मणाला खूप वाईट वाटलं. कारण प्रत्येक आईला असं वाटत असतं, आपला मुलगा कसा जन्माला आला पाहिजे, सुसंस्कारी जन्माला आला पाहिजे आणि त्याच्यामुळे आपलं नाव या जगामध्ये झालं पाहिजे. ज्या वेळेला आपले वडील गावामधून चालत असतात ना, त्यावेळेला वडिलाला ज्या वेळेला आपल्या नावाने हाका मारतात ना की नाही, अरे तो त्याचा मुलगा आहे ना असं म्हणतात, त्यावेळेला आई वडिलांना गर्व वाटत नाही. पण ज्या वेळेला आई वडील गावामधून जात आहे त्यावेळेला त्याला जर मुलाच्या कर्तव्यावरून हाक मारत असतील तर त्यावेळेला त्यांची मान ताठ होत असते. म्हणून आपल्या आई वडिलांचा मान कसा वाढेल याकडे आपण लक्ष दिलं पाहिजे. आत्मदेव ब्राह्मण त्याला फार दुःख झालं आणि तो त्यावेळेला गोकर्णाच्या जवळ आला, रडायला लागला. गोकर्ण काय म्हणला, बाबा व्यर्थ या प्रपंचामध्ये गुंतवणूक का, यामध्ये काहीच